त्याने चावा घेतला का मनुष्य लगेच भोजन मागतो, नाही का? अशा प्रसंगाच्या वेळेला भगवान सांगतात तुम्हाला भोजनच पाहिजे ना, मग त्या वेळेला भगवान परमात्म्याने काय केलं? अवघ्या सोडियेल्या मोठा. एक गोष्ट आपण लक्षात ठेवा, महत्वाची गोष्ट अशी आहे, नाथ महाराज सांगतात, तुकोबराय सांगतात, आधी करून संत महात्मे सांगतात, जे बाहेर दिसतं ते आतमध्ये आहे. आता ज्या अर्थी भानुदास महाराज म्हणतात अवघ्या सोडी यायला मोठा, आता मोठ म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यापुढे डोळ्यासमोर कोणची मोठ उभी राहील, नाही का? आपले वडील, आपले आजोबा पंजोबा ज्या मोठाने पाणी काढत होते ती मोठ आपल्या डोळ्यासमोर उभी राहील. पण ज्याच्या जीवनामध्ये काला प्राप्त करायचा आहे त्याच्या जीवनामध्ये भानुदास महाराज सांगतात ही मोठ फार महत्वाची आहे. मोठामध्ये जो काला आहे तो फार महत्वाचा आहे. पण ती मोठ कोणती आपण भानुदास महाराजांना पुढे विचारणार आहे. फक्त दिसण्यासाठी सगुण आहे, निर्गुण कोणाला कळणार नाही. परमात्मा कसा आहे यासाठी संतांनी त्याचं स्वरूप दाखवलं. सुंदर ते ध्यान उभा विटेवरी करकटेवरी ठेवून या, नाही का? असं त्याचं स्वरूप आहे. तशी मोठ हे स्वरूप दाखवलेलं आहे. पण खऱ्या अर्थाने ज्याच्या जीवनामध्ये काला प्राप्त करायचा आहे पण ती मोठ कोणती आहे? विठ्ठल. मोठा. आता मोठ या शब्दाचा अर्थ आपण असा घ्या, मोठ हे अक्षर दोन आहे, आंबा हे अक्षर दोन आहे, राम अक्षर दोन आहे, कृष्ण अक्षर दोन आहे, हरी अक्षर दोन आहे. आणि आपल्या जीवनामध्ये खरा काला जो प्राप्त करायचा आहे तो काला प्राप्त करण्यासाठी त्या बोधाचे सुद्धा दोनच अक्षर आहे. बरं, श्वास घेण्यासाठी आपल्या श्वासाला टप्पे किती आहे? दोन टप्पे आहे. पहिला श्वास वरती जातो, दुसरा श्वास खाली येतो, नाही का? म्हणजे जवळजवळ मोठ तुमच्या लक्षात येईल. विठ्ठल. काला आहे महाराज सांगतात हा फार उत्तम आहे, गोमटा आहे, चांगला आहे. आपलं जे जीवन आहे हे पूर्णत्वाला प्राप्त करून देणारा हा अभंग आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काला तीन प्रकारचा आहे. एक काला आहे दही भाताचा, आपण कायम तो सेवन करतो. पण आपलं जीवन निश्चित दही भात काला खाऊन पूर्णत्वाला गेलं का? परिपूर्ण अवस्थेला प्राप्त झालं का? नाही झालं. मग फक्त हा पाहायचा आहे आणि सेवन करण्याचा जो काला आहे तो वेगळा आहे. तर महाराज म्हणतात तो हरिनामाचा काला आहे. हरिनामाचा खिचडी काला आणि प्रेमे मोहिला साधने. महाराज सांगतात हा दुसरा काला आहे. आणि तिसरा काला आहे आपल्या जीवनामध्ये जीवाशिवाचं ऐक्य इति नाम काला. विठ्ठल. आता जो काला आहे हो महाराज म्हणतात तो घ्या. आजीचा दही काला गोमटा. महाराज सांगतात हा काला आपल्या जीवनामध्ये उत्तम आहे जो भगवान परमात्मा आपल्याला देणार आहे. बरं, भगवान परमात्म्याने एकाच अवतारात तो दिला नाही, तर भगवान परमात्म्याने 8 अवतारामध्ये तो काला आपल्या जीवनात प्राप्त करून दिला. बरं, असा असलेला काला आहे. महाराज सांगतात हो जो भगवान परमात्म्याचा भक्त आहे पेंद्या, तो आपल्या हाताने मूठ भरून काला वाटत आहे. मुदा घेऊन या करी आणि पेंद्या वाटी तो शिदोरी, नाही का? आणि भानुदास महाराज ते गीत गातात आणि ते सांगतात की आमचा पंढरीनाथ, आमचा भगवान परमात्मा आम्हाला काला देतो. भानुदास गीती गात आणि प्रसाद देतो पंढरीनाथ. विठ्ठल. त्यानंतर थोडासा पर्याय द्यायचा म्हणजे तो असा सालावादाप्रमाणे वर्ष 12 म्हणजे या कडनोर परिवाराच्या या सेवेला एक तप पूर्ण झालेला आहे. तसं जर म्हटलं तर हा तपपूर्ती महोत्सवच आहे, नाही का? भाग्यवान आहे. कारण रात्री बाबांनी सांगितलं टाळकरी बोलवणं सोपं आहे, मृदुंगाचार्य बोलवणं सोपं आहे, सिस्टीम लावणं सोपं आहे. पण ह्या परमार्थिक क्षेत्रामध्ये हे कार्य चालवणं अवघड आहे. आता तर अधिक अवघड आहे.
आता ठरवल्याशिवाय कोणी येतच नाही, आता अवघडच आहे. पण तरी सुद्धा भगवान परमात्म्याने त्याच्या जिव्हाळ्याचे जीवन भक्त तसे प्राप्त करून दिलेले आहे. त्यांच्या जीवनामध्ये सर्व त्यांना ते प्राप्त झालेले आहे. म्हणून हा जो परिवार आहे, आमच्या आईसाहेब भीमाबाई आणि आमचे पितृतुल्य असणारे आमचे नारायण बाबा कडनोर, हे पूर्वजन्मीचं भाग्य आहे, पूर्वजन्मीचं प्रारब्ध आहे असंही म्हणावं लागेल. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, हे जन्मोजन्मीचं पुण्य आहे, एका जन्माचं नाही. बरं, ज्ञानोबरायांच्या बाबतीत जर या गोष्टीचा आपण विचार केला तर जन्मोजन्मी हेच कार्य करत आलो. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. बरं, त्यातल्या त्यात ज्ञानोबराय सांगतात, हे जे कार्य आपल्या जीवनामध्ये घडतं ना, तर आपण जन्माला आल्यानंतर आयुष्याची मर्यादा आहे. ज्या वेळेला आपलं आयुष्य आता संपुष्टात आलेलं आहे, देहाचं तादात्म्य सोडायचं आहे, त्यावेळेला जो भगवत भक्त जे कर्म करतो ते कर्म त्याच्या समोर येतं. आणि समोर आल्यानंतर या देहाचं तादात्म्य सोडत असताना मग ते कर्म समोर आलं का, देहाचं तादात्म्य सोडत असताना चिंतनच ते असतं. मग ते चिंतन करत करत देहाचं तादात्म्य सोडलं तर पुनर्जन्म पुन्हा ते कर्म करण्याकरता प्राप्त होतं. ज्ञानोबराय सांगतात, आगा कर्मी जे बुरावे ते सुख दुःखी फळावे, ते भोगावया यावे देहा एक. किंवा ज्ञानोबराय सांगतात, ते बी जितेनी अवसरे जे आवडोनी जीवी बुरे, मरणाची या मेरे फार हो लागे, आणि मरणी दया जे आठवे तो त्याची गती पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची त्वा. देहाचं तादात्म्य सोडत असताना ते कर्म प्रगट होतं आणि मग पुनर्जन्म प्राप्त झाला म्हणजे तो मनुष्य तेच कर्म करतो. विठ्ठल बोलता बोलता 12 वर्ष झाली, आपल्याला कळाली सुद्धा नाही. प्रामुख्याने कोणाच्या तरी भाग्यात जे पुण्य असतं, शुद्ध कर्म असतं, त्या शुद्ध कर्मामध्ये अनेकांना वाटा प्राप्त होतो. आपल्याला प्राप्त झाला तो त्यांच्या कर्मानुसार झाला, नाही का? आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, उत्तम कर्म केलं तर ते कर्म फळाला येतं आणि तेच कर्म पुढे भोगावं लागतं. किंवा पुण्यकर्म केलं, त्या कर्मातून पुण्यकर्म केलं, ते पुण्य स्वर्गामध्ये प्राप्त झालं. आणि पुढे सुद्धा महाराज सांगतात, आयुष्य संपुष्टात आल्यानंतर किंवा देहाचं तादात्म्य सोडल्यानंतर त्या पुण्याच्या बळावर, पुण्याच्या ताकदीवर तो भगवत भक्त कुठे जातो? स्वर्गात जातो. स्वर्गात गेल्यानंतर ज्ञानोबराय सांगतात, जोपर्यंत पुण्य शिल्लक आहे तोपर्यंत स्वर्गात राहतो, आणि स्वर्गातलं पुण्य संपलं का पुन्हा त्याला दुसरी गती नाही. मग जे कर्म करत होता ते कर्म करण्यासाठी पुन्हा मृत्यू लोकात येतो. ज्ञानोबराय सांगतात, पुण्याची पावटी सरे इंद्र पदाची उटी उतरे, येऊ लागती माघारी मृत्यू लोका. पुन्हा मृत्यू लोकात यायचं आणि कर्म करायचं. पण कर्म अनेक अनेक प्रकारचे आहे. पण हे जे कर्म आहे, तुकोबाराय सांगतात, हे ईश्वर प्राप्तीचं कर्म आहे. नवे नवे याच्या पलीकडे सांगायचं ठरलं तर या देहाला देव बनवण्याचं कर्मही आहे. विठ्ठल 12वं वर्ष आहे. 12 वर्षाच्या या सप्ताहामध्ये रात्री हरिभक्त परायण वैराग्यमूर्ती तुकाराम महाराज यांनी या ठिकाणी सुंदर चिंतन केलं. आणि आता हा काल्याचा प्रसाद आहे, हे काल्याचं कीर्तन आहे. जसं ज्ञानोबराय सांगतात, गंगा समुद्राला मिळाली, आता पुढं जाणं शिल्लक राहिलं नाही. किंवा ज्ञानोबराय सांगतात, मंदिराचं काम कळसापर्यंत पोहोचलं
आता पुढे जाणं बाकी राहिलं नाही. तसं काल्याचं कीर्तन आहे. काल्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता होते. म्हणजे परिपूर्णत्वाचं कीर्तन आहे. विठ्ठल या माध्यमातून या कडनोर परिवाराला साथ देण्यासाठी सर्व या ठिकाणी श्रोते वर्ग आहे. कार्यक्रमाला साथ देण्यासाठी या ठिकाणी हरिभक्त परायण आमचे म्हातारा बाबा माऊली आहे, आमचे निवृत्तीनाथ महाराज आहे, उत्तम असे संगीत विशारद आहे. हरिभक्त परायण आमचे सोपनदादा ठोंबरे तेही आहे, आमचे शांताराम दादा तेही उपस्थित आहे, आमचे मच्छिंद्र भाऊ आहे, आमचे वाजे महाराज आहे, आमचे वाघमोडे महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, कारंडे बाबा आहे, शिंदे माऊली आहे, आमचे चोपदार आहे. आणि आज खऱ्या अर्थाने दत्त वेशात आहे. नाथ महाराज वर्णन करतात, चोपदार आला रे चोपदार आला, नाही का. सर्व नाथ महाराजांनी प्रकरणाचं वर्णन केलेलं आहे. इकडं आमचे दादा नागरे दादा या ठिकाणी आहे, आमचे त्र्यंबक मुक्ताई दिंडीचे दिंडी चालक आमचे बाळताते आहे, संभव आहे, माऊली आहे, आमच्या अक्का आहे, उत्कृष्ट भजनाचा सांग आहे. आणि एकही वारी टाळत नाही, हे महत्वाचं आहे. तिकडे आमच्या छोट्या माई आहे, आमचे भागवताचार्य म्हणा, रामायणाचार्य म्हणा, कीर्तनकार आमच्या श्री हरिभक्त परायण साध्वी अक्षराताई, त्याही नाशिकवरून या कुटुंबाच्या प्रेमास्तव या ठिकाणी कार्यक्रमाला आलेले आहे. आमचे देही आसोनी विदेही, चाले बोले सदा पाही, असे अखंड समाधी, नसे काही आधी व्याधी, असे आमचे बाराहाते बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. मृदुंगाचार्य दयाराम महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या उजव्या हाताला शिव आहे, डाव्या हाताला जीव आहे. धूमपान म्हणजे जीव आहे, शाईपान म्हणजे शिव आहे. जोपर्यंत जीवाशिवाचं ऐक्य होत नाही तोपर्यंत परमार्थ आपल्या जीवनात प्राप्त होत नाही. इकडं आमचे हार्मोनियम वादक दादा या ठिकाणी सुंदर हार्मोनियम वादक असे ते आहे, ते उपस्थित आहे. आणि त्यातल्या त्यात खरं म्हणजे परिसरातल्या अधोगतीला गेलेल्या जीवांचा उद्धार करण्यासाठी त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचवणारे आमचे माईक साऊंड सिस्टीम ऑपरेटर शिवतांडव, कायमच आम्ही दिंडीती संगतीनेच असतो, नाही का. अगदी उत्तम असे ऑपरेटर आहे. आपल्याला तसं ह्या वस्तू घेता येतील, पण ते चालवण्यासाठी नाही का, ज्याचं जीवन त्यात घसलेलं आहे तोच चालू शकतो, नाही तर ते अवघड आहे. कोणाला काय स्वर द्यायचा हे त्यांच्याकडे आहे. असे ऑपरेटर सुंदर आहे. त्यातल्या त्यात आमचे हरिभक्त परायण या ठिकाणी, दादांचं नाव काय? हो, हरिभक्त परायण बाळू महाराज कडनोर या ठिकाणी तेही उपस्थित आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे तसं मी काही तुमच्या पुढे बोलण्यासाठी तेवढा हुशार नाही किंवा तेवढी विद्वत्ता माझ्याकडे नाही, पण या कडनोर परिवाराचं हे प्रेम आहे. विठ्ठल असो, आपल्या जीवनामध्ये काला प्राप्त करायचा आहे. काला प्राप्त करून देणारे भगवान परमात्मा आहे, किंबहुना भगवान परमात्म्याचं रूपक म्हणजे सद्गुरू आहे. आपल्याला या भक्ती मार्गाकडे काल्याचा आनंद प्राप्त करून देणारे सद्गुरू आहे. आणि ते आपल्याला आपल्या जीवनामध्ये काला प्राप्त करून देतात. पण महाराज सांगतात हा काला अनादी आहे. जशी अंबिका ही काय आजकालची नाही, ती जन्मालाही येत नाही आणि ती अनादि अंबिका भगवती अनादि
आनंदी आहे आणि तिच्या माध्यमातून आपल्याला हा काल्याचा आनंद प्राप्त होतो. म्हणून नाथ महाराजांनी तिला सुद्धा गोंधळाला बोलवलं. तू जरी विटेवर असशील पण तू इथे ये. तू विटेवर सकये बाई भोकरी कृपा, माझ्या मनाला तुझ्या पायी भोकरी कृपा. हा काला गोंधळाच्या माध्यमातून प्राप्त केला. त्या माध्यमातून ही आपल्याला प्राप्त करता येतो. कारण खंडेराव भगवान हे सुद्धा स्वयंभू आहे. इतर जे दैवत आहे महाराज सांगतात हे विष्णूच्या विभूती आहे, विष्णूचे अंग आहे. पण खंडेराव हे सुद्धा स्वयंभू आहे, स्वयंभू. म्हणून महाराज सांगतात हो या संतांनी सुद्धा या गोंधळाच्या माध्यमातून ही काला प्राप्त केला. कारण नाथ महाराजच वर्णन करतात त्याचे मुकुटमणी कोण आहे. मुकुटमणी पुंडलिक 33 कोटी देव नायक, गोंधळ घाली ती स्व कौतुक, एका जनार्दनी जाणे देख. नाही का, काल्याचा आनंद आपल्याला प्राप्त करायचा आहे आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून आपल्याला तो प्राप्त होणार आहे. तसं जर बघितलं तर हा काला अनादी तर आहेच, पण महाराज सांगतात या काल्याचं चिंतन करत असताना काला इतका महत्वाचा आहे जीवनामध्ये, तो कोणालाही प्राप्त होत नाही. मग कुणाला प्राप्त होतो तर महाराज सांगतात ज्याचं गावठ्या गाईच्या वासरासारखं प्रारब्ध आहे त्याच्या जीवनात तो प्राप्त होतो. महाराज सांगतात ज्याच्या श्वासाला त्याच्या चिंतनाचं व्यासन लागलेलं आहे त्याच्या जीवनामध्ये तो काला प्राप्त होतो. तसं तर महाराज सांगतात स्वर्गाधिक देव सुद्धा अपेक्षा करतात. स्वर्गात नाही, वैकुंठात नाही, काला आहे तो मृत्यू लोकामध्ये. मृत्यू लोकात काला करणारी जी मंडळी आहे ती किती भाग्यवान आहे महाराज सांगतात. म्हणून स्वर्गाधिक सुद्धा या मृत्यू लोकाची अपेक्षा करतात. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मा. आपण त्यांना प्रश्न विचारा की तुम्ही मृत्यू लोकाची का अपेक्षा करतात, तर ते सांगतात मृत्यू लोकामध्ये नरदेहात जन्माला आल्यानंतर उत्तम गती प्राप्त करता येते. जगद्गुरु तुकोबराय सांगतात स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. आणि इथे आल्यानंतर नारायणाचं नामस्मरण करून मुक्त होता येतं. नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीत. यमधर्म सुद्धा हात जोडून त्याची वाट पाहतात. यमधर्म वाटे पाहे निरंतर, जोडून या करतीतसे. म्हणून महाराज सांगतात स्वर्गातले सुद्धा स्वर्गाधिक इच्छा करतात, पण त्यांच्या जीवनात सुद्धा हा काला प्राप्त होत नाही. विठाल लोकांमध्ये नरदेहात आलेला हा जो जीव आहे, हा जो भगवान परमात्म्याचा भक्त आहे, याची सुद्धा अपेक्षा ते करतात. कारण हा इहलोक
इतका पवित्र आहे. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात, इहलोकीचा हा देह हा इहलोकीचा देह इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. देव या देहाची अपेक्षा करतात. पण तुकोबाराय सांगतात, आम्ही एक भाग्यवान आहे का आम्ही या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो. धन्य आम्ही जन्म आलो नाही का. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. आम्ही एक धन्य आहे, भाग्यवान आहे की आम्ही भगवान परमात्म्याचे दास झालो. आणि भगवान परमात्म्याचे दास तर झालो, पण त्याची भक्ती केल्यामुळे आमच्या जीवनामध्ये एक पद असं प्राप्त झालं की ते उत्तम पद आहे. पदात श्रेष्ठ पद आहे. इतर जे पद आहे महाराज सांगतात हे सर्व दुःख रूप आहे. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात, ब्रह्मादिक पद दुःख रूप आहे. ब्रह्मादिक पदे दुःखाची तेथे माझ्या तजडो देशी, ते सुद्धा दुःख रूप आहे. पण असं एक पद आहे का परमात्मा स्वरूपाला तो प्राप्त होतो. एवढंच नाही, भगवान हो त्याचं स्वरूप तो तयार होतो. त्याच्या नामाची साधना केली तर तो भगवान स्वरूपाशी एकरूप होतो. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आयुष्याचे या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चित भगवान परमात्म्याचं स्वरूप आपल्याला प्राप्त करता येतं. आम्हाला त्या भगवान परमात्म्याच्या माध्यमातून हा काला आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. आणि महाराज सांगतात, हा काला आमच्या जीवनात प्राप्त झाला, पण हा एकदाच नाही, हा पुन्हा आम्ही पुन्हा जन्माला येतो जातो आम्ही देवाच्या संगाती. आम्ही येतोही देवाच्या बरोबर आणि जातोही देवाच्या बरोबर. म्हणून भगवान परमात्म्याने आमच्या जीवनामध्ये हा काला आठ अवतारामध्ये प्राप्त करून दिला. तसे तर त्याचे बरेचसे असे काही कारण सांगितलेले आहे, पण भागवतामध्ये त्याचे अवतार कार्य 6 सांगितले आहे.